मेहता का उल्टा चश्मा. असित प्रा आलेत. हॅलो. अरे असित भाई आलात तुम्ही. आसिफ भाऊ इथे काय झालं? डॉक्टर आधी उठा, आसिफ भाऊ आले आहेत. आता तर उठावंच लागेल रे. अरे वा 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 असित प्रा. अरे कसे आहात तुम्ही? तू तर यार उचलायला नेहमीच तयार असतोस. आलो नाही की सरळ उचलतोस. उचलायलाच तर मजा येते ना यार. काय जेठा भाऊ मेहता साहेब, इथे यायलाच भीती वाटते हो. कसं आहे, हा दिसला की माणूस सरळ उचलतोस तू. ओ यार, हे घाबरवायला नाही. आपलेपण आहे, प्रेम आहे, जिव्हाळ आहे असित अरे प्रा. आपला पण जीव आहे, आपली पण दोस्ती आहे इकडे. तुम्ही गोकुळधाम मध्ये येतात ना, तेव्हा आपलं दिल खुश होऊन जातं यार. अरे आपलं पण दिल खुश होतं गोकुळधाम मध्ये येऊन. तुम्हा सगळ्यांना जेव्हा भेटतो ना. अहो आसिफ भाऊ, ही तर आपल्या गोकुळधामची परंपरा आहे. जो येतो त्याला सोडी उचलणार, सोडीची सवयच झाली आहे. पण तुम्ही अचानक इथे येऊन आम्हाला सरप्राईज दिलं हं? हो ऍक्च्युली. अरे आसिफ भाऊची प्रत्येक गोष्ट म्हणजे सरप्राईजच असते. अरे यार, खरं सरप्राईज तर तुम्हीच लोक देता. तुम्ही तर रोजच नवीन नवीन सरप्राईज आणता. त्याच्या पुढे तर आपलं फारच छोटं सरप्राईज आहे. मी ऐकलंय की या वर्षी पण तुम्ही GPL 3 म्हणजे गोकुळधाम प्रीमियर लीगचं जबरदस्त आयोजन करताय म्हणे. अरे बिलकुल करतो यार. खूप मजा येणार आहे. मग तुमचं कौतुक करायला आणि तुमची चौकशी करायला तर इकडे यावंच लागेल. थँक्यू आवर ऑनर. मग आता मला एक सांगा, तुमची GPL 3 ची प्रॅक्टिस कशी काय चालली आहे? जबरदस्त. आता हेच म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करून आलोय. घामाने वाट लागलीये. आता सुकला जरा हवा आली तर. बाकी आतून विचाराल काय सांगणार आता. ओय असित कुमार मोदी प्रा. ओय मेहताचे महारथी. आणि या जेठाच्या जाबाज मध्ये जबरदस्त टक्कर आहे. हो काय सांगता, मस्तच आहे मस्तच. आणि तुम्ही लिहून घ्या आसिफ भाऊ, फाफडा जिलेबीची शपथ. यावेळी जेठाचे जाबाजच जिंकणार. काय आम्ही जिंकू? अरे अशा भ्रमात राहू नको जेठालाल. शपथ त्या पेनाची आहे ज्याने मी लिहितो. जिंकणार फक्त मेहताचे महारथी आणि हरणार जेठाचे जाबाज. एक मिनिट. मला हे सांगा की हा जो जबरदस्त सामना होणार आहे ना, यात काही प्राइज वगैरे ठेवलेत की नाही? असित भाऊ, जिंकणाऱ्या टीमसाठी आहे ट्रॉफी आणि प्लेयर्सना इंडिव्हिज्युअली मिळणार आहे जिलेबी फाफडा. फाफडा जिलेबी? फाफडा जिलेबी? चला, फाफडा जिलेबी तर आपण एन्जॉय करणारच. पण माझ्याकडून या गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये जी कोणी टीम जिंकेल त्या टीमला एक सरप्राईज आणि स्पेशल गिफ्ट देईन. सरप्राईज आणि स्पेशल Yes. गिफ्ट. अरे वा, क्या बात. जे मी बोललेलो ना, आसिफ भाऊचं काही ना काही सरप्राईज असणारच. याचं दुसरं नावच आहे सरप्राईज भाई मोदी. अरे वा मोदी साहेब, तुम्हाला तर सरप्राईज द्यायची सवयच आहे. पण मोदी साहेब, तुम्ही हे स्पेशल गिफ्टचं बोलून आम्हा सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. आसिफ भाऊ, आता लवकर सांगा की कोणतं स्पेशल गिफ्ट तुम्ही आम्हाला देणार आहात. स्पेशल गिफ्ट तर सरप्राईज असणार. सरप्राईज आहे म्हणजे मॅचच्या नंतरच करणार, हो ना? अरे बबिताजी, दया वहिनी, हे काही सरप्राईज गिफ्ट नाहीये, पण हे स्पेशल गिफ्ट नक्कीच आहे. गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये जिंकणाऱ्या संपूर्ण टीमला, म्हणजे जी कोणी विनिंग टीम असेल त्याच्या सगळ्या प्लेयर्सना माझ्याकडून एक स्पेशल गिफ्ट. याचा अर्थ सांगू का मी? सांगा. सांगू? अहो लवकर सांगा. एक्साइट झालोय मी खूप. ऐका मग, मॅच जिंकणाऱ्या सगळ्या टीम्सच्या प्लेयर्सना माझ्याकडून सोन्याची चेन गिफ्ट मिळेल. काय खरंच? Really? सोन्याची चेन? काय? सोन्याची चेन? काय सोन्याची चेन? सोन्याची चेन. असित प्रा. दुसरी तो टाकरे. अरे तुम्ही थांबा. अरे थांबा, मी बोलतो ना आसिफ भाऊंशी. आसिफ भाई इथे या. माझ्या टीम मध्ये आहे. आसिफ भाई, आम्हीच जिंकणार.
तुम्ही माझ्याकडे या, माझ्या टीम मध्ये या. अरे 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 तुम्ही सगळे साइड मध्ये राहा. ऐका, 11 प्लेयर्स आहेत आमच्याकडे, 11 चेन तयार. नावाची लिस्ट पाठवतो मी नंतर. अरे भाया हात काढ ना, हात अडकेल ना. बसा बसा, चला बसा लवकर. अरे जिंकणार आम्हीच. अहो जिंकणार आम्हीच आहोत. हा हा नाही नाही, काम आहे त्यांना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे मी म्हणालो ना त्यांना. काय तुम्ही जातात? अरे तुम्ही इकडे या ना. मी अरे अरे इकडे या तुम्ही. अरे माझी सगळी गोष्ट झाली त्यांच्याशी. कशाला मी सोन्याची चेन अनाऊन्स केली? आता या लोकांनी इकडे भांडणं केली नाहीत म्हणजे झालं. अरे दादा शांती शांती शांती. अरे भाऊ अरे असे भांडू नका रे एकमेकात. बघा क्रिकेटची मॅच आहे, गुण्या गोविंदाने खेळा. भले जोश असू दे, पण प्लीज असली भांडणं नाही झाली पाहिजेत आपल्यात. असित भाऊ आता दोन्हीकडून बोलताय ना. मागच्या 2 GPL आम्ही गुण्या गोविंदाने, पण आज तुम्ही सोन्याचं चेनच्या बक्षीस मध्ये आणून आमच्या दोघात दुश्मनी तयार केली. कसलाही बंधुभाव शिल्लक नाहीये. सोन्याची चेन घ्यायचीच आहे. भांडू नका असे. तुम्ही प्लीज भांडू नका असे. भांडू नका असे. भांडू नका. मी हात जोडतो. तुम्ही प्लीज भांडू नका असे. भांडण कराल तर सोन्याची चैन नाही मिळणार. मग क्रिकेटचा खेळ फक्त सभ्य लोकांचा असतो. अरे हे काय करतोय? गाडी ठोकशील ना पाठी. हे ऑल द बेस्ट. अरे बाबा, आता घरी आसित भाई, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आसित भाऊनी जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन बक्षीस देणार हे अनाऊन्स करून मॅच मध्ये एक्साइटमेंट वाढवून टाकली नाही. अहो तसं तुम्हाला काय वाटतं की GPL 3 कोण जिंकेल? अरे कोण म्हणजे? मेहताचे महारथी. एकमेव सेक्रेटरी ज्या टीम मध्ये असेल, एकमेव जीत ही त्याच टीमची होईल. ओ महारथी, आता थिअरी सोडा आणि प्रॅक्टिकली बघा. प्रॅक्टिकली म्हणजे जर तुमची टीम जिंकली तर घरात एकच सोन्याची चेन येईल, आणि जर आमची टीम जिंकली ना तर घरात 2-2 चैनी येतील. शिरतय का डोक्यात? चैन मिळवायची असेल तर जागे व्हा, व्यवहारी बना. म्हणजे मी असणार माझ्याच टीम मध्ये, पण खेळणार तुमच्या टीम कडून. हो, आणि माझ्या टीमशी बेईमानी करायची. करेक्ट. काय डोकं आहे माधवी? अगं टाळी काय देतेस? मी बेईमानी करणार नाही. मी इमानदार शिक्षक आहे आणि इमानदार खेळाडू सुद्धा. मला नको तुमची सोन्याची चेन बिन. शी बाबा. या असित भाऊंनी गिफ्ट मध्ये सोन्याची चेन अनाऊन्स करून संकटात टाकलं. हे रोशन, याचा प्रॉब्लेम कसा होणार? ओय सोनिये, यात फक्त सिंगल प्रॉब्लेम नाहीये, डबल प्रॉब्लेम आहे, ट्रिपल प्रॉब्लेम आहे. 4ला काय म्हणतात? चबल. हा, चौपल प्रॉब्लेम आहे यार. એટલે म्हणूनच मी हे तुला एकटीला समजावतोय. समज, जर मेहताचे महारथी म्हणजे आपण सगळे मॅच जिंकलो तर. अरे बाबा, मग तर 2-2 चैन भेटेल ना. ही तर चांगलीच गोष्ट आहे ना रोशन. अगं ही चांगली गोष्ट नाहीये. हा सापळा रचलाय, सापळा. ते कसं काय? ते असं सोनिये की जिंकल्यावर आपल्याला 2-2 सोन्याच्या चेन तर मिळतील, पण आपली शांती निघून जाईल यार. मला काही कळलं नाही रोशन. ओ सोनिये, मी समजवतो ना मग तुला. ऐक रोशन, ऐकव रोशन. हे बघ, जर आपला गोगी पुत्र ही मॅच जिंकला तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण वाहेगुरु चिडले आणि आपला गोगी पुत्र ही मॅच हरला आणि आपली टीम मॅच जिंकली ना, तर तुला तर माहितीच आहे, गोगी पुत्र रागात घर काय सोसायटी डोक्यावर घेईल यार. या चैनने तर बेचैनच केलंय. आता काय करायचं रोशन? ओय, काय करायचं काय करायचं काय करायचं? ओय सोनी, आपण आता काय करू शकतो? आपण सगळे जर एकाच टीम मध्ये असतो तर बरं झालं असतं ना. हो.
अच्छा गोली हंस, मी काय म्हणते ते ऐका. मम्मी मला माहितीये तू काय बोलणार आहे. काय? की बेबी जास्त नको खाऊ, रात्री पण खायचंय. अरे हे तर मम्मी रोजच सांगते. आज काही वेगळं सांगेल रे, हो ना? राईट. मला जीपीएल बद्दल बोलायचंय. जीपीएल. हा बोल मम्मा. जीपीएल बद्दल? अच्छा अच्छा, बोल बोल. ऐका, आपण तिघे एकाच टीम मध्ये आहे आणि जिंकणाऱ्या टीमला सोन्याची चेन जिंकायची सुवर्ण संधी आहे. तर आपण तिघांनी निश्चय करून टीम जिंकवायची, म्हणजे 3 सोन्याच्या चेन आपल्या घरी येतील. येस. हो बरोबर आहे की. याच निमित्ताने 3 समोसे एकदम खाऊन टाकतो, म्हणजे मला आताच चेन मिळेल. काय हंस, मी इथे जिंकण्याची स्ट्रॅटेजी करते आणि तुला समोसा हवा. सॉरी सॉरी सॉरी, थोड्या वेळाने खातो हं तुला. पण मम्मी सोन्याच्या 3 चेन आपल्यालाच मिळतील, पण एकच प्रॉब्लेम आहे. काय? व्हॉट प्रॉब्लेम? टप्पू. जर टप्पूची बॅट चालली ना तर सगळ्यांनीच चेन विसरा. अरे अरे, अशी कशी चेन विसरायची? आपण पण सोन्याच्या चेन साठी जोर लावून खेळू. जेठाचे जाबाजच जिंकणार आहेत. शाबास. येस. हाय, सोन्याची चेन. सोन्याच्या चेनचं बक्षीस ऐकलं आणि माझं की नाही भानच हरपलंय. तारक, तुम्ही काय विचार करताय? टप्पू अंजली, टप्पू. टप्पू? हो अंजली, आपल्याला जर जीपीएल जिंकायचं असेल तर टप्पूची बॉलिंग, टप्पूची बॅटिंग, टप्पूची फिल्डिंग सगळं फॉर्म मध्ये असणं खूप गरजेचं आहे. तारक, तुम्ही इतके का घाबरताय? तुम्हाला तर टप्पूची क्रिकेट मधली करामत चांगलीच माहिती आहे ना. ऐका, त्याची बॉलिंग आणि त्याच्या बॅटिंगचा ना योग्य उपयोग करून घ्या. मी तुम्हाला गॅरंटी देते की जीपीएल 3 ची ट्रॉफी आपल्यालाच मिळेल आणि त्याच्याच बरोबर सोन्याच्या चेन, त्या पण 2-2. टिंग टिंग. अंजली, काय सोन्याची चेन यार? इथे कॅप्टन बनून माझ्या रात्रीची झोप, दिवसाचा आराम गेला आणि तुला सोन्याच्या चेनचं पडलंय. ऑफकोर्स तारक, मी सोन्याच्या चेन साठी इतके एक्साइटेड आहे ना. माहितीये, समजा मला चेन मिळाल्या ना, त्यानंतर मी चेन घालणारच नाही. मग काय करणार तू? मी त्यांना फ्रेम मध्ये लावणार आणि त्या फ्रेमला भिंतीवर लटकवणार. तुमच्या विजयाची निशाणी. हाय, सोन्याची चेन. बबिता, एक गोष्ट कळली नाही. तुम्ही सगळ्या लेडीज सोन्याच्या चेनला घेऊन इतक्या एक्सायटेड का आहात? अय्यर, तुम्ही जेंट्स ना ही गोष्ट कधीच समजणार नाही. आम्ही जेव्हा सोन्याची चेन विकत घेतो तेव्हा तर आनंद होतोच, पण इथे जीपीएल 3 जिंकून सोन्याची चेन काबीज केली ना, त्याचं तर वेगळंच प्राईड आहे. मी यासाठी तर जास्त एक्साइटेड आहे. ते तर आहे, पण बबिता डोंट वरी, आपण दोघं वेगळ्या टीम मध्ये आहोत. कोणतीही टीम जिंको, आपल्या घरात एक सोन्याची चेन पक्की आहे. माहेश्वरजी, आपण किती लकी आहोत ना. आपण जर जिंकलो तर सोन्याची चेन आपल्याला मिळेल. हो हो बावरीजी, पण आपण दोघे वेगवेगळ्या टीम मध्ये आहोत ना, आणि जी टीम मॅच जिंकेल तिच्याच प्लेयर्सना सोन्याची चेन मिळणार आहे. हो मागेश्वरजी, तुम्ही तुमच्या शेटजींना सांगून मला तुमच्या टीम मध्ये घ्या ना प्लीज. नाही बावरीजी, आता असं नाही होऊ शकत. कारण कसं आहे ना, दोन्ही टीमची निवड झाली आहे आणि प्रॅक्टिस पण आता संपत आली आहे. आपण आता एक नाही होऊ शकणार. आपण एक का नाही होऊ शकत मागेश्वरजी? आपण तर एकच आहोत ना कधीपासून. कोण आपल्याला वेगळं करणार? नाही नाही बावरीजी, एक होऊ शकणार नाही म्हणजे क्रिकेट टीम मध्ये एक नाही होऊ शकणार आपण. अच्छा अच्छा अच्छा, तसं. मागेश्वरजी, आपण एकाच टीम मध्ये पाहिजे होतो. तर मग आपण दोघांनी सोबत मिळून फिल्डिंग केली असती, सेंचुरी मारली असती आणि एकत्र बॉलिंग टाकली असती. हो बावरीजी, जर असं झालं असतं तर. होऊ शकतं बागेश्वरजी. बस तुम्ही आताच्या आता शेटजींकडे जा आणि त्यांना सांगा की मला पण तुमच्या टीम मध्ये घ्या प्लीज 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 बागेश्वरजी. नाही नाही बावरीजी, आता मी शेटजींना असं नाही सांगू शकणार. जर मी शेटजींना तुमच्या बाबतीत काही सांगितलं तर ते मलाच टीम मधून बाहेर काढतील. शेटजी कॅप्टन आहेत ना, म्हणून त्यांना मॅचचं खूप टेन्शन आहे. टप्पूचे पप्पा, काय आहे? हे बघा सोन्याची चेन. त्या असित कुमार मोदीने तुला आधीच सोन्याची चेन दिली काय? अरे नाही नाही, ही तर माझीच आहे. आईने मला आधीच्या लग्नात दिली होती. काय? म्हणजे आईने मला लग्नाच्या आधीच दिली होती. मग आधीच्या लग्नात दिलेली काय बोलतेस? सॉरी, हा शब्द जरा मागे पुढे बोलून गेले. शब्द जरा मागे पुढे बोलले. तुझा शब्द मागे पुढे झाला आणि माझा जीव खालीवर झाला.
सॉरी जाऊ दे ना आता हे बघा ना. काय करू हिला बघून? अरे हिला बघून तुमच्या आतल्या कप्तानाला खेळाडूला जागृत करा ना. आणि टप्पूचे पप्पा एकदा काय व्यवस्थित जागृत झाले ना मग आपल्याकडे एक नाही दोन नाही तीन सोन्याच्या चेन येतील बघा. एक तुमची एक बापूजींची आणि एक माझी. तू काळजीच सोड दया. तुझी इच्छा जरूर पूर्ण होईल. मी 3 चेन आपल्या घरात आणून दाखवेन. जेठ्या तू जीपीएल सोन्याच्या चेन साठी खेळणार? नाही बापूजी, नाही बापूजी. रे तू आता सुनबाईला सांगितलंस ना की तू बघ 3 सोन्याच्या चेन मी घरी आणूनच दाखवेन. ते हिला हवी आहे सोन्याची चेन म्हणून मी असं म्हणालो बापूजी. असं तुला चेन नकोय? नाही मला सोन्याची चेन नकोय. म्हणजे तू मॅच हरणार की काय? नाही काय होणार, जिंकणार ना मी. अरे बाबा तू मॅच जिंकलास तर मग सोन्याची चेन तर घरात येणारच ना. आणि तुला तर सोन्याची चेन नकोय. असं म्हणजे तू मॅच मुद्दामहून हरणार? अरे मुद्दामून का हरू बापूजी, मी जिंकेनच. अरे पण तुला सोन्याची चेन नकोय ना, मग मॅच जिंकणार कसा तू? अरे या असित कुमार मोदीने सोन्याची चेन बक्षीस देणार सांगून प्रॉब्लेमच केलाय. अरे काय प्रॉब्लेम नाहीये. मी मस्करी केली रे जेठ्या. तू बघच चेन आणि मॅच दोन्ही आपणच जिंकणार. अरे वा, चेन जिंकायची फुल तयारी चालली आहे. अरे या वहिनी, या. या ना बसा ना बसा. नाही दया वहिनी, बसायला बिलकुल वेळ नाहीये. खूप काम आहेत मला. मी खास हे द्यायला आले जेठा भाऊंना. तारकने दिले तुमच्यासाठी. काय आहे याच्यात अंजली वहिनी? अरे लाडू, पण कोणत्या खुशीत? जेठा भाऊ ते तर मला माहित नाहीये, पण तारक म्हणालाय की जेठा भाऊंना सांग की लाडू खाऊन मला लगेचच फोन कर. तेव्हा ते सांगतील की लाडू त्यांनी का म्हणून पाठवले. हा जरूर, आता लाडू खाऊन फोन करतोच. अच्छा तर मी आता निघते. हा फोन नक्की करा तुम्ही. हा, ओके हा, जय हा, जिनेंद्र. थँक्यू. बाय बाय. अरे काय झालं, लाडू का दिलेत? घ्या ना बापूजी घ्या. घे दया. हा मेहता साहेब. जेठालाल लाडू खाऊन तोंड गोड केलंस की नाही? हा भाऊ लाडूच तर खातोय, पण सांगा तर खरं कोणत्या खुशीत लाडू पाठवलेत? अरे जेठालाल तू माझा जिगरी दोस्त आहेस यार, परम मित्र. सांग मला तुझ्यापेक्षा जवळच्या या दुनियेत कोण आहे? म्हणून विचार केला की मेहताच्या महारथींच्या जिंकण्याच्या आनंदात मी सगळ्यात आधी तुझंच तोंड गोड करावं. ठीक आहे मेहता साहेब, आता एक गिफ्ट माझ्याकडून पण येईल. हा ते बघितल्यावर तुम्ही पण मला फोन करायचा, तेव्हा मी पण सांगेन ते गिफ्ट तुम्हाला का पाठवलंय. मजा येईल आता. आलास ना, आला रे. हॅलो, ही कसली मस्करी जेठालाल? कसं वाटलं आमचं गिफ्ट? कसं वाटलं माझं गिफ्ट? जेठालाल कोणी असं गिफ्ट देतं का? हे कारलं? असं बघा, माझ्या नशिबात विजयाचे गोड लाडू होते म्हणून मला लाडू आले. आणि तुमच्या नशिबात कडू हार लिहिलीये म्हणून तुम्हाला कारली दिली. जीपीएल 3 ची ट्रॉफी आणि सोन्याच्या 11 चेन जेठाचे जाबाचं जिंकणार. लक्षात ठेवा मेहता साहेब, हे वाक्य आपल्या काळजावर बसकोरून ठेवा. आता शेवटी कोण हसणार आहे हे तर काळच सांगेल आता. काय झालं तारक, काय विचार करताय? नाही अंजली, मी विचार करतोय की जेठालाला हलक्यात घेऊन चालणार नाही आपल्याला, कारण मला हरवायला तो जबरदस्त रणनीती बनवत असणार. अरे आपली टीम आहे ना एकदम भारी आहे. ए जेठ्या, मीटिंग घ्यायची आहे असं सांगून सगळ्यांना बोलवलंस ना, मग मीटिंग घे ना. आलेत सगळे? हो कधीचे आले. चाचाजी हंस यायचे बाकी आहेत, बस येतच असतील. आले वाटतं. पप्पा आले. हो पाहिलं मी. या हाती भाऊ या. सांभाळून या. हा या. बसा आरामात आरामात हंस. हा हा बस रे हाती. हा. दम लागतो ना त्याला. हा तर
काय हाती भाऊ? काय? जेठा भाऊ, कोचिंगच्या नावाखाली इतकी मेहनत तर करून घेतली. आता काय बाकी राहिलं की इथे बोलवलं. हो अंकल, पप्पा बरोबर बोलतायत. आमची एनर्जी जर अशीच वाया जात राहिली तर मग मॅच मध्ये काय करणार? हे बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. इथे मी ना कुणाचा अंकल आहे, ना कुणाचा मित्र आहे, ना कुणाचा नवरा आहे. काय आहात तुम्ही? कॅप्टन आहे. माझ्या जाबाजांनो, मॅचच्या आधीच मी ही खास मीटिंग यासाठी बोलावलीये कारण मला असं वाटतंय की जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर मग काही खास मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल. मेहताच्या महारथींनो, एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की जगातला कोणताही खेळ फक्त चांगलं खेळून जिंकला जात नाही. त्यासाठी लागते एक अतिशय चांगली रणनीती. जर जेठाच्या जाबाजांना हरवायचं आहे तर आपल्याला मजबूत स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ओय मेहता साहेब, कमाल करता हो तुम्ही. अहो, मॅच जिंकायला आपण सगळे आहोत ना, मग स्ट्रॅटेजीची काय गरज आहे? ओय, मला तर वाटतंय तुमचा आमच्यावर भरोसाच उरला नाहीये. काय बोलतोयस मित्रा? तू तरी असं बोलू नकोस ना. तू तर आपल्या टीमचा स्टार प्लेअर आहे. हो, ते तर आहेच. अहो, मग सोडा यार स्ट्रॅटेजी वॅटेजीचं चक्कर. ओय, उगाचाच डोक्याचा कशासाठी वापर करायचा? अरे, आपल्या जोशच पुरेसा आहे. अहो, मी आणि टप्पूच बसवजी. ओय, समोरच्या टीमची कशी वाट लावतो तुम्ही बघाच. मग तेव्हा तुम्ही म्हणाल की सोडीने कमाल केली, कमालच केली. सोडी अंकल, क्रिकेट हा टीम गेम आहे. यात सगळ्या प्लेयर्सचं कंट्रीब्युशन गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जोश हवाच आहे, पण स्ट्रॅटेजी सुद्धा तेवढीच गरजेची आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण सगळे किती फिट आहोत. आपल्याला हे देखील माहित आहे की मेहताचे महारथी किती फिट आहेत. तर फिटनेसच्या बाबतीत तर आपण त्यांचा मुकाबला करूच शकत नाही. हो, बरोबर आहे. आणि आपल्याकडे इतका वेळ पण नाहीये ना की आपण आणखी मेहनत करून त्यांच्यासारखं फिट होऊ शकू. थोडा वेळ अजून मिळाला असता तर नक्कीच आपण थोडी आणखी मेहनत करून त्यांच्या लेवल पर्यंत पोहोचलो असतो. हंस, थोडा अजून वेळ की थोडी अजून वर्ष? कोमल, हे बघा, माझं एकदा बोलून झालंय तरी परत सांगतोय, इथे कुणी कुणाचा नवरा नाहीये, कुणी कुणाची बायको नाहीये. आणि म्हणून प्लीज मेहरबानी करून हे असली बोलाचाली बंद करा. इथे फक्त एक कॅप्टन बोलेल आणि सगळे खेळाडू ऐकतील. टप्पूचे पप्पा. कॅप्टन, मला असं वाटतं की ही मीटिंग जराशी लांबेल बहुतेक, तर मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणू? आपण इथे चहा नाश्ता करण्यासाठी जमलेलो नाही आहोत. तुम्ही पाहिली मेहताच्या महारथींची टीम. टप्पू, सोडी, भिडे, पिंकू, 101 धुरंधर बॅट्समॅन आहेत त्यांच्याकडे. मला तर जेठाजींचं टेन्शन आहे. ते आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने सगळी मॅचच पलटतील. बबिताजी, जेठालालला एक वेळ बोलण्यात गुंतवून आउट करता येईल, पण दयावहिनी, त्यांच्या गरबा स्टाईल बॉलिंगला काही तोडच नाहीये. जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर मग एक जबरदस्त रणनीती ठरवावीच लागेल. कॅप्टन, वाटलं की त्यांच्या टीमकडे एक से एक धुरंधर फलंदाज आहेत. मग काय झालं? आपल्या टीमकडे एक से एक धुरंधर गोलंदाज आहेत. शाबास, जाबाज, शाबास. कॅप्टन, सोडी, क्रिकेटमध्ये गेम प्लॅन करून समोरच्या टीमच्या कमजोरीवर वार केला जातो. ओ भिडू, तू पण कमाल करतो यार. ओय, समोरच्या टीम मध्ये जितकी लोक आहेत ते सगळे आपलेच आहेत ना. जर त्यांच्या कमतरतेवर आपण वार केला तर ते आपल्याला शोभा देईल का? कमाल करतो यार. वार करायचा म्हणजे मुकाबला करायचा. सोडी, नेटाने मुकाबला करायचा. हो सोडी, आतापर्यंत जेठालालने तुला क्लीन बोल्ड कसं करायचं त्याचा प्लॅन पण बनवला असेल. ओय, असं आहे का? ओ, मला बोल्ड करण्याची हे लोक तयारी करतायत. ओय, बघून घेऊया त्यांना. दोन्ही टीमची जेव्हा टक्कर होईल तेव्हा खरी मजा येईल. मला तुम्हा लोकांना इतकंच सांगायचंय की एक चांगला फलंदाज चांगला स्कोर तेव्हाच करू शकतो जेव्हा एक चांगला गोलंदाज खराब बॉलिंग करेल. मग आपली रणनीती तर हीच असायला पाहिजे की अगदी काही झालं तरी आपण इतकी चांगली बॉलिंग केली पाहिजे, इतकी चांगली बॉलिंग केली पाहिजे की त्यांची पूर्ण टीम 0वर आउट होऊन जाईल. मग काय, मग आपल्याला एकच रन करावा लागेल, ती आपण आरामात करून टाकू आणि विजय आपलाच असेल. मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हे सगळे खेळाडू जबरदस्त आहेत.
पण आता माझं टेन्शन त्या खेळाडूंचा खेळ नाहीये, कारण यांच्या बाबतीत तर आपण जाणतो ते कशी बॅटिंग करतात, कशी बॉलिंग करतात, तशी स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि बनवणारच. पण माझं टेन्शन चंपक काका आहे. माहीतच नाही ते कसं बॉलिंग करतात, कशी बॅटिंग करतात. त्यांचा खेळ तर आपल्यासाठी अगदी सस्पेन्स आहे. असं व्हायला नको त्यांचा सस्पेन्स आपल्यासाठी अगदी पराभवाचं कारण ठरेल. आपण हे जाणतोच की आपण भारत देशात राहतो. आपण सर्व भारतीय आहोत. जय हिंद, जय हिंद. तर सगळेच भारतीय स्वभावाने काही जास्तच संवेदनशील आणि भावुक असतात. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना खास विनंती करू इच्छितो की आपण जेव्हा मॅच खेळत असाल तेव्हा आपल्यापैकी कुणीही हे नाही आठवायचं की समोरच्या टीम मध्ये माझी होणारी बायको खेळते, माझी बायको खेळते, माझा पती खेळतोय, माझे वडील खेळतायत की माझे आई वडील खेळतायत किंवा माझा मुलगा समोर खेळतोय. आपल्यासाठी समोरच्या त्या टीमच्या प्रत्येक खेळाडू फक्त आणि फक्त एक प्रतिस्पर्धी असेल ज्याला आपल्याला हरवायचं आहे आणि प्रत्येक परिस्थितीत हरवायचाच आहे. जिंकून जिंकणार कोण? अरे या नमस्कार. नमस्ते नमस्ते. हा बोल. हे लोक GPL 3च्या ड्रेसची माप घ्यायला आली आहेत. अरे हो, घ्या ना. मेहताच्या महारथींचा झकास ड्रेस बनवायचा काय? हा. भाऊ, हे कपडे कधीपर्यंत मिळतील? कपडे आजच स्टिचिंग साठी जातील आणि तुम्हाला लवकरच मिळतील. मम्मी मम्मी हा? मम्मी हा बेटा. मम्मी मी खाली जातोय GPL च्या तयारीसाठी. ओके अरे थांब. आधी बेटा नाश्ता करून घे ना. नाही मम्मी, आता तर मी फक्त पप्पांच्या टीमला हरवूनच पोटभर खाईन. ओ बेटमजी, जरा आपल्या तोंडाला आवर घाला. खूप जास्तच चालायला लागलीये. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो मी, तुमची टीम हरणारी टीम आहे आणि आमची टीम जिंकणारी टीम आहे. पप्पा, तुमची टीम कशी काय जिंकणार? हा, कारण GPL 3 ची ट्रॉफी यावेळेला मेहताचे महारथीच काबीज करणार आहे, माहिती आहे ना? हो ना मम्मी? हा बेटा, तुमची टीम जिंकणार. हा? बाय 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 बाय, आम्ही जिंकणार. काय काय? तू कोणत्या टीम मध्ये आहेस? तुमच्याच. मग हा बेटा तुमचीच टीम जिंकणार आहे असं का बोललीस तू? अरे टप्पूचे पप्पा, तुम्हाला समजलं नाही. हे बघा, आता आपण कुठे आहोत? एकमेकांच्या समोर आहोत. नाही, समजत नाहीये. कसं समजावू? हे बघा, आता आपण घरी आहोत. तर घरात मी कोण आहे? माझी पत्नी. माझी पत्नी नाहीयेस तू? नाही, मी आहे, तुमची पत्नी आहे. पण टप्पूची कोण आहे मी? आई. अच्छा, हो.
आई तर आपल्या मुलाचा विजयच मागेल ना. परंतु GPL 3च्या वेळी ही आई असणार नाही बिलकुल. ही आई महारथींच्या समोर खेळाडू बनून उभी राहील आणि ती असा खेळ खेळेल की की विजय तुमच्या पायांवर अर्पण करील. वा वा दया वा. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे, हीच अपेक्षा होती आणि हीच अपेक्षा राहील. वा. लाईट झाले ओके पिच स्टँड ओके. टप्पू GPL 3ची तयारी एकदम मस्त चालू. आणि हा टप्पू आम्ही सगळे अरेंजमेंट डबल चेक केले. व्हेरी गुड फ्रेंड्स, व्हेरी गुड. आता माझं बोलणं नीट ऐका. आपली सगळी टप्पू सेना दोन्ही टीम्स मध्ये अर्धी अर्धी गेली आहे आणि आपले पेरेंट्स पण आपल्या विरुद्धच आहेत. फक्त माझीच फॅमिली एका टीम मध्ये आहे. हा, माझे मम्मी पप्पा माझ्या अपोजिट टीम मध्ये आहेत. हो, मी आणि आई तर सेम टीम मध्ये आहोत, पण बाबा ऑपोजिट टीम मध्ये आहेत. हा, पण फ्रेंड्स हे पण बघा, टप्पू पण एका टीम मध्ये आहे आणि त्याचे मम्मी पप्पा आणि बापूजी दुसऱ्या टीम मध्ये आहेत. त्याने काय फरक पडतोय? आपल्याला तर चांगलं खेळायचंय. एक्झॅक्टली अब्दुल भाई, मला पण हेच सांगायचंय की आपण ज्या टीम मध्ये आहोत त्या टीमशी आपल्याला लॉयल राहायचंय आणि इमानदारीने आपापली टीम जिंकवायला खूप मेहनत करायची आहे. करेक्ट फ्रेंड्स, आपल्यातलं कोणीच चिटिंग करणार नाही. फॉर एक्झाम्पल गोली, तू माझा कॅच सोडायचा, मी तुझा कॅच सोडतोय. नाहीतर सोनू, मी तुला रनआउट करणार नाही किंवा तू मला रनआउट करणार नाहीस. असं काही करायचं नाहीये. एकदम फेअरली खेळायचंय. हा, फेअर खेळूया. कारण ते म्हणतात ना, क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आणि आपण तो जेंटलमॅन सारखाच खेळायचा आहे. फ्रेंड्स, नो चिटिंग. प्रॉमिस? प्रॉमिस. तर फ्रेंड्स, 3 cheers फॉर गोकुधाम प्रीमियर लीग. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! बल्ले 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 बल्ले. पाहताय ना तुम्ही, GPL 3चा आवाज चारी दिशांनी ऐकू येतोय. गोकुधाम सोसायटीचे हे कंपाऊंड एका मैदानात रूपांतरित झालंय आज, जिथे 2 टीम्स आज समोरासमोर उभ्या ठाकणार आहेत. तर ज्या 2 टीम्स आज भिडणार आहेत त्यांचे सपोर्टर्स इथे आले आहेत, जे आज अतिशय उत्साहात आहेत आणि ज्यांच्यात कमालीचा जोश आहे. हे बघा, हे आहेत जेठांचे जाबाज. जिंकून जिंकणार आणि हे आहेत मेहतांचे महारथी. तर पाहिलं तुम्ही किती जोश भरलाय दोन्ही सपोर्टर्स मध्ये. दोघांनाही प्रतीक्षा आहे ती आपापल्या टीमच्या इथे येण्याची. पण आपल्या टीम्स आता मैदानात येतील आणि या मैदानाला लढाईचं मैदान बनवतील. त्याआधी आपण भेटूया आपल्या सपोर्टर्सना आणि त्यांना विचारूया ते कोणत्या टीमला सपोर्ट करतायत आणि त्यांचे फेवरेट प्लेयर्स कोण आहेत ते. तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमच्या रीटा रिपोर्टर सोबत पाहत राहा कल तक वर गोकुळधाम प्रीमियर लीग ला लाईव्ह.
अरे जिंकणार तर मेहताचे महारथीच आज. जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकणार कोण? हा तर झाला तुमच्या टीमचा सपोर्ट. मला हे सांगा की तुम्हा लोकांचा फेवरेट प्लेअर कोण आहे? तुम्ही सांगा. मला तर टपूची बॅटिंग बघायची तर सगळ्यांची पिटाई. तुम्ही सांगा. सोडी माझा फेवरेट प्लेअर आहे. तो सगळ्यात जास्त चौके छक्के मारेल. तुमचा फेवरेट कोण आहे? मी बबिताजींचा खूप मोठा फॅन आहे. आणि तुमचा? मी मेहता सरांचा मोठा फॅन आहे. ही इज द बेस्ट कॅप्टन. पाहिलं तुम्ही? हे आहेत मेहताच्या महारथी टीमचे सपोर्टर्स. आता या बोलूया आपण जेठा जाबाजच्या सपोर्टर्स बरोबर. जिंकून चला. जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकणार कोण? हे आहेत जेठाचे जाबाजचे सपोर्टर्स. आता यांना विचारूया की हे कुणाला सपोर्ट करतायत. मी जेठाचे जाबाजचा सपोर्टर आहे. हे तर संपूर्ण टीमला सपोर्ट करतायत. आता पर्टिक्युलरली तुम्ही मला सांगा की तुम्ही या पूर्ण टीम मध्ये नेमक्या कोणाचे फॅन आहात? त्या दया भाभीची गरबा बॉलिंगची खूप मोठी फॅन आहे. कम ऑन दया भाभी. ही अय्यरबाईंचा खूप मोठा फॅन आहे. त्यांची तर टॉपची बॉलिंग. आणि तुम्ही? मी डॉक्टर अतिथचा मोठा फॅन आहे. ते जबरदस्त हिटर पण आहेत आणि हिटर पण आहेत. आणि तुम्ही सांगा. फाफडा जिलबी जेठालालचा खूप मोठा फॅन आहे. हे होते जेठाचे जाबाजचे सपोर्टर्स. आता आपल्याला हे बघायचंय की आता या मैदानात येऊन जेठालाल आणि त्यांची टीम काय करामत दाखवतीये. पाहिलं ना तुम्ही आता की सगळेच्या सगळे दर्शक इथे फुल ऑन एक्साइटेड आहेत. सगळ्यांमध्ये जोश पुरेपूर भरलाय. उत्साहच उत्साह आहे. सगळेच वाट बघतात आपापली टीम कधी एकदा मैदानात येऊन एकमेकांशी मुकाबला करतेय. आणि आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुमची प्रतीक्षा आता संपल्यातच जमा आहे. तुमच्या टीम्स इथे मैदानात येण्यासाठी तयार आहेत मित्रांनो. चला तर मग आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या टीमचं, जेठाचे जाबाज. स्वागत करूया जेठाचे जाबाज यांच्या प्रतिस्पर्धी टीमचं. आणि ती आहे मेहताचे महारथी.
चाल है, हाथी ढाल है तो गड़ा करते धमाल है। मेहता के महारथी, मेहता के महारथी, हम मेहता के महारथी है। हारते हम कभी नहीं हैं, हस्बैंड वाइफ की केमिस्ट्री दमदार है। मास्टर हमारा ब्लास्टर है, सरदार असरदार है। अलग अलग सही पर एक परिवार है हम, सब मिलकर खेलेंगे मैदाने जंग को तैयार है हम। साथ मिलकर टीम नहीं सेना है हम, इस प्यारे गोकुल धाम का गहना है हम। हम में हिम्मत है, हम में ही दम है, लड़ना हमारी चाहत है, जीतना अपनी आदत है। ओ हमसे पंगा लेना है नादानी, हमारा काटा हुआ न मांगे पानी। हम तैयार हैं, हम खबरदार हैं, हर विकेट को उखाड़ेंगे, हलचल मचा देंगे। ना हारे को भी हराते हैं हम। आओ देखे तुम में कितना है दम। GPL 3, GPL 3, GPL 3। मेहताच्या महारथींनो, मला वाटतं की आपण हे डिसाईड करून घेतलं पाहिजे की जर आपण टॉस जिंकलो तर आपण पहिली बॅटिंग केली पाहिजे आणि आपण इतका मोठा स्कोर उभा केला पाहिजे की जेठाचे जाबाज काहीही करून त्या स्कोर पर्यंत पोहोचता कामा नये. जेठांकल, अंकल, कॅप्टन, मला वाटतंय आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली पाहिजे. हो, आपण जास्त रन्स बनवले तर आपले जिंकण्याचे चान्सेस वाढतील. खरी गोष्ट आहे, मुलं बरोबर बोलतायत. की भाऊ, कॅप्टन सेठजी, तुम्ही टॉस जिंकले तर बॅटिंगच घ्या. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? खास मीटिंग मध्ये आपण जी चर्चा केली ती विसरून गेलात? हं? तुम्ही लोक माझी गोष्ट ऐकत होता का? डोळे उघडून ठेवून झोपले होते असे? जेठ्या, अरे आपण कोणती रणनीती बनवली होती की त्यांची ताकद जर बॅटिंग असेल तर आपली ताकद पण बॉलिंग आहे. आपल्याला जर ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना कमीत कमी रन्सने आउट करायचंय. पण जेठालाल, त्या लोकांनी मोठा स्कोर बनवला तर मग आपल्या लोकांना चेस करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. तुम्ही इतकी नकारात्मक गोष्ट का करत आहात? तुम्ही कुणाच्या टीम मध्ये आहात? तुम्ही जा मेहता साहेबांच्या टीम मध्ये जा. बबिताजींना इथे पाठवा. काय जेठालाल, काय म्हणतोयस तू? कॅप्टन, अय्यर अंकल बरोबर बोलताय. हा, तुम्ही पिच बघा किती ब्राऊन आहे. सेकंड इनिंग्स मध्ये बॉल खूप टर्न होईल. काय पिच खूप ब्राऊन आहे, कार्पेट आहे. खरी पिच पुढीच आहे. सेकंड इनिंग मध्ये बॉल टर्न होईल. एक काम कर, तू पण जा. तू पण त्यांच्या टीम मध्ये जा आणि टप्पूला इथे पाठव. ठीक आहे अंकल. अंकल, मग आता तर अंकल म्हणू शकतो ना, मी त्यांच्या टीम मध्ये आहे. द्या, त्या टीमचे कपडे द्या. अरे हा मुलगा किती स्वार्थी आहे. काय म्हणतोय बघा. बाळा चुप. अशा पद्धतीने बोलला तर हा आपल्या टीम मध्ये कसा खेळेल बघा तुम्ही. बघितलं आपण या दोन्ही टीम मध्ये किती जोश आहे. ही मॅच सुरू होण्याआधी मी इथे आज या मैदानावर बोलवू इच्छिते त्यांना जे आजच्या विनरला स्पॉन्सर करणार आहेत. गोल्डची चेन. अँड ही इज नन अदर दॅन मिस्टर आसित कुमार मोदी. मेहताचे महारथी, जेठाचे जाबाज. आसिफ भाऊ, तुमचं स्वागत आहे. तर जेठाचे जाबाज आणि मेहताचे महारथी दोन्ही टीम्स तुम्ही तयार आहात ना? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? क्या बात है, क्या बात है, काय जोश आहे. बघ सांगा, तुम्ही आज इथे कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहात? आम्हाला 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 ऐका ना मेहता साहेब. अरे हा तर खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण दोन्ही टीम माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे.
आता एक जबरदस्त स्पर्धा होईल आणि मला ती बघायची इच्छा आहे की या सोन्याच्या चैन कोणाच्या नशिबात आहेत. जेठाचे जाबाज की मेहताचे महारथी. दोन्ही टीम्स मध्ये एक जबरदस्त स्पर्धा होणार आहे आणि त्यांचा उत्साह पाहून वाटतंय की दोन्ही टीम पूर्णपणे तयार आहेत. आज इथे लाईव्ह कॉमेंट्री करण्यासाठी मी बोलवू इच्छिते मिस चेरीला. मग आता मी बोलवू इच्छिते आपल्या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना जेठाजी अँड मेहताजींना फॉर द टॉस. जबरदस्त दिसतायत हा, सगळं व्हाईट अँड व्हाईट एकदम. कसे आहात तुम्ही? काय मेहता साहेब, जेठा भाऊ, टॉस करूयात का? नक्की नक्कीच टॉस करूया. हो बिलकुल, माझा छापा. जेठाबाई, छापा की काटा नाही सांगायचे टॉस मध्ये. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय किंवा मेहता साहेबांचं नाव सांगायचे टॉस साठी. मला काही समजलं नाही. जेठा भाऊ, मेहता साहेब, हे बघा मॅजिकल कॉइन, जादूचं कॉइन. जबरदस्त आहे आता. अरे मग तर याच्यात कुणाचं नाव घ्यायची गरजच काय आहे. चेरीबेन, सिक्का फेका, त्याच्यात ज्याचा चेहरा दिसेल तो जिंकून जाईल टॉस. नक्कीच. चला चला मग टॉस करूयात का? बिलकुल उशीर नका करू, आता उडवा सिक्का. तुम्हा दोघांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. 1 2 and 3. जेठा भाऊ हार्ड लगा, सॉरी. आता काय करणार आहे रणनीतीचं? कॅप्टन मेहता, आजच्या या गेमचा टॉस तुम्ही जिंकला आहे. थँक्यू. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅटिंग की बॉलिंग? हे बघ रीता, टॉसच्या आधी आमच्या टीमने आधी आपापसात मीटिंग केली होती आणि आम्ही लोकांनी डिस्कस केलं होतं की आमच्या टीमच्या मित्रांच्या भावना आणि माझा अनुभव आणि पिचची स्थिती बघून मला असं वाटतंय की आज हा टॉस जिंकल्यानंतर मेहताचे महारथी बॅटिंग करतील, हा माझा निर्णय. या मेहता साहेब, या बॅटिंगला या. 5 ओव्हरच्या आत अख्ख्या टीमला ऑल आउट करून टाकू. जेठालाल, प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. युद्धात एकदा पडल्यावर सारं काही रम्य असतं. कोण रडतंय? अरे हसतोय मी, म्हणतायत रडतोय. जेठालाल हा आतापासून नर्वस झाले. जेठालाल ही शेरो शायरी मधली मिसाल आहे. रडण्याचा अर्थ पाणी गाळणं नाही, काही हरकत नाही. आम्ही तर रन्सचा एवढा मोठा पहाड उभा करू की तुम्ही लोक चढू पण शकणार नाही. हा काय बोलताय? हे खेळाचं मैदान आहे, काही मुशायराचं स्टेज नाहीये मेहता साहेब. आणि नाही माथेरान किंवा महाबळेश्वर आहे की पहाड चढायची गोष्ट करतायत तुम्ही. या खेळा खेळा, चला चला. GPL 3, जेठाचे जाबाज, मेहताचे महारथी
माझ्याशिवाय सोसायटीमध्ये जीपीएल 3 होते. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. या कोण आहे बे? कॅन्सल करा जीपीएल 3 कॅन्सल. कॅन्सल करा आताच्या आता जीपीएल 3 कॅन्सल करा. हे टप्प्या काय कॅन्सल काय कॅन्सल? बापूजी, जेठालाल, मेहता साहेब, भिडे भाऊ, सोढी, हे सगळं काय आहे? तुम्ही लोकांनी माझ्याशिवाय जीपीएल 3चं आयोजन केलं आणि मॅच सुरू सुद्धा केली. पोपटलाल, तुला सांगितल्याशिवाय जीपीएल 3 सुरू करायचा काय अर्थ आहे भावा? तू बाहेर टूर वर गेला होतास आणि तुला कॉन्टॅक्ट पण कसा करू शकत होतो आम्ही? नाही नाही मेहता साहेब, मी फोन केला होता, 2 वेळा फोन लावला होता, ह्याने फोन उचललाच नाही. पोपटलाल फोन उचलायला हवा ना, इनकमिंग तर फ्री असते ना. ओय, रोमिंग लागते ना यार. अरे मी फोन नाही उचलला तर मला मेसेज करायचा ना. मी मेसेज वाचताच फ्लाईट पकडून आलो असतो ना. काय पकडून आला Flight पकडून. फोन तर रिचार्ज करत नाही, बावळट फ्लाईटने आला असता. हट. तुम्ही ते सगळं सोडा. असं तर कुटुंब कुटुंब म्हणतात आणि मग असं वागायचं. मी 2 दिवसासाठी बाहेर काय गेलो होतो, मला क्रिकेट मॅच मधून काढून टाकलं. ओ पोपू यार, ओय तू जरा आधी माझं ऐक. नाही 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 नाही, मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. आता जे काही ऐकायचंय ते तुम्ही सगळं ऐकणार. एक तर तुम्ही सगळ्यांनी जीपीएल 3 कॅन्सल करायचंय, नाहीतर मला हे सांगा की मी कुणाच्या टीम मधून खेळतोय. अरे भाई, आता तू कोणत्याच टीम मधून नाही खेळू शकत. सगळ्या टीमची निवड झाली आहे. हा. का नाही खेळू शकत? पोपटलाल, मॅचचा टॉस पण झालेला आहे. आता तुझ्या खेळण्याचा नो चान्स. जर टीम बनली असेल, टॉस झाला असेल, तर मी दोन्ही टीम्स कडून खेळणार आहे. पण मी खेळणार आहेच. एक मिनिट आसित भाई, आता तुम्हीच याला समजवा. जेठा भाऊ, मी काय समजावणार? ते पण पोपटलाल नाही तुम्ही त्याला समजावू शकता. हो हो आसिफ भाई, प्लीज प्लीज. हो सांगा. हा बरोबर. मी खेळण्यासाठी उत्सुक आहे खूप. सांगा सांगा आसिफ भाई, मला खेळण्याची खूप इच्छा आहे. पोपट भाऊ, आधी शांत होऊन जा. मी तुमच्यासाठी ना एक मार्ग शोधलाय. तुम्ही दोन्ही टीम्स कडून खेळणार आहात. अरे काय बोलतायत आसित भाई? काय समजवलं तुम्ही? अरे दोन्ही टीमचा काय अर्थ आहे? अरे वा वा वा, थँक्यू आसिफ भाई, थँक्यू. बघितलं तुम्ही लोकांनी, मी दोन्ही टीम कडून खेळणार आहे. म्हणजे मी दोन्ही कडून बॅटिंग करणार आहे आणि दोन्ही कडून बॉलिंग करणार आहे. कमाल झाली. थँक्यू. अरे पोपट भाऊ, आधी पूर्ण गोष्ट तर ऐका ना. हो बोला बोला. दोन्ही टीम्स कडून खेळण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोन्ही टीम्सची कॉमेंट्री देणार आहे. आता येईल ना मजा. बघितलं, काढला ना उपाय. पतल्या गल्लीतून मस्त जबरदस्त. म्हणूनच मी त्यांना पाठवलं. तुम्ही जा. काय? अरे हो, मी कॉमेंट्री करणार. मी कॉमेंट्री करू. मी खेळेन. मी खेळाडू आहे. मी आयुष्यभर खेळतच आलोय. पोपट भाऊ, ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इथे कॉमेंट्री करताय. तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात. हो. मग आजपर्यंत क्रिकेटमध्ये जितके पण वरिष्ठ क्रिकेटर आहेत सगळे कॉमेंट्री देत आहेत. आणि सगळ्यात जास्त पॉप्युलर ती लोक आहेत. आणि बघा, हा कल तक न्यूज चॅनलवर याचा लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. अहो, तुम्ही कॉमेंट्री द्याल, सगळी लोक तुम्हाला बघतील. तुमची व्हॅल्यू किती होऊन जाईल तुम्ही समजा ना. कॉमेंट्रीला कमी नका लेखू. तुम्ही दोन्ही टीम्सची कॉमेंट्री द्याल बरोबर आहे. आणि घरात फेमस व्हाल तुम्ही. नाही आसिफ भाऊ, मला कॉमेंट्री करायला नाही जमणार. अरे पोपटलाल, तुम्हाला एकट्यानं थोडीच करायची आहे. मग तुम्हाला कॉमेंट्री मध्ये जोरदार कंपनी आहे. अच्छा. चेरी, तिचं लग्नही बाकी आहे. समजून जा ना जरा गोष्ट. अच्छा. मग आसिफ भाऊ, फक्त आणि फक्त तुमच्या रिस्पेक्ट साठी मी वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल कॉमेंट्री करण्यासाठी तयार आहे. आसिफ भाईने सिक्सर मारला. पण चेरी, तुमची काही हरकत नाहीये ना पत्रकार पोपटलाल सोबत कॉमेंट्री करायला? नाही, मला काय हरकत असेल. ही इज मोस्ट वेलकम. मलाही हे स्थळ आवडलंय. मला म्हणायचंय की मी कॉमेंट्री करण्यासाठी तयार आहे. तर पाहिलं तुम्ही लोकांनी की कशा प्रकारे हा सगळा प्रॉब्लेम आसिफ भाईंनी सॉल्व्ह केला. आणि आता सुरू होणार आहे धमाकेदार मॅच जीपीएल 3 ची, ज्याची लाईव्ह कॉमेंट्री करणार आहे मिस चेरी पत्रकार पोपटलाल सोबत. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण खूपच लवकर सुरू होणार आहे हा खेळ, ज्याचं नाव आहे जीपीएल 3.
गोकुळधाम सोसायटीच्या या वर्षाच्या सर्वात मोठ्या इव्हेंट GPL 3 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं आवर्जून स्वागत करते. मी आहे GPL 3 ची तुमची कॉमेंटेटर चेरी. आणि या सुंदर चेरी सोबत मी तुमचा लाडका वरिष्ठ युवा पत्रकार आणि इंटरनॅशनल एक्सपर्ट कॉमेंटेटर पोपटलाल. प्रत्येक बॉलची आणि प्रत्येक बॉलची मला म्हणायचं की प्रत्येक क्षणाची लाईव्ह कॉमेंट्री ऐकवणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आज आहेत आमचे खास पाहुणे आसिफ कुमार मोदी. सगळ्या प्लेयर्स आणि सगळ्या प्रेक्षकांकडून मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू पोपटलाल, थँक्यू चेरीजी. आणि मित्रांनो, यावेळी गोरेगावच्या गोकुळधाम स्टेडियमचं वातावरण खूपच रोमॅन्टिक झालेलं आहे. मला म्हणायचं की वातावरण खूपच प्रफुल्लित झालेलं आहे आणि सगळ्या प्लेयर्सचा उत्साह आणि जोश हे ऐकून वाढला आहे की कॉमेंट्री आपण करणार चला आहोत. तर मग पोपटलालजी, आपण सगळ्यात आधी आपल्या दर्शकांना GPL चे रूल्स सांगू. हो, नक्कीच नक्कीच. यात काय विचारायचंय? तर मित्रांनो, तुम्हाला आधी सांगते की दोन्ही टीम्स मध्ये 10 ओव्हरची मॅच होणार आहे. आणि कोणताच प्लेअर 1 ओव्हरपेक्षा जास्त ओव्हर नाही टाकणार. इंटरनॅशनल क्रिकेटच्या सगळ्या नियमांचं या मॅच मध्ये पालन होणार आहे. मग चला, आता आम्ही दोन्ही टीम्सची तुमच्याशी ओळख करून देतो. जेठाचे जाबाज टीमचे कॅप्टन, जबरदस्त बॅट्समन, बॉलर, टोटल ऑलराऊंडर जेठालाल चंपकलाल गडा. वाईस कॅप्टन, जबरदस्त हिटर आणि बॅट्समन डॉक्टर हाथी. गरबा क्वीन, गुगली बॉलर दया वहिनी. ज्यांची बॉलिंग आणि फिल्डिंग कमालीची आहे, माधवी वहिनी. खतरनाक सायंटिफिक बॉलर अय्यर भाऊ. ऑलराऊंडर कोमल वहिनी. डेडली बॅट्समन आणि किलिंग बॉलर गोली. फॅन्टास्टिक स्पिनर गोगी. फास्ट स्पिनर बाघा. कमालीची फिल्डर सोनू. आणि GPL चे स्पेशल अट्रॅक्शन गोकुळधाम सोसायटीचे सिनियर मोस्ट क्रिकेटर परमपूज्य बापूजी. आणि समोर आहे मेहतांच्या महारथीची टीम. जबरदस्त खेळणारे ऑलराऊंडर कॅप्टन तारक मेहता. जबरदस्त बॅट्समन आणि व्हाईस कॅप्टन दीपेंद्र जेठालाल गडा म्हणजेच टप्पू. पल्ले पल्लेचे गोलंदाज आणि सिक्सरचे शहंशाह म्हणजेच रोशन सिंग सोढी. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समन आत्माराम तुकाराम भिडे. द ऑलराऊंडर अंजली मेहता. फास्ट खेळणारी जबरदस्त ऑलराऊंडर बबिता वहिनी. द फॅन्टास्टिक स्पिनर अब्दुल. धमाकेदार बॅट्समन कम गुड फिल्डर रोशन कौर सोढी. आणि द ऑलराऊंडर पिंकू. अनुभवी खेळाडू नट्टू काका. आणि आता द मोस्ट प्रॉमिसिंग न्यू कमर इन GPL 3 बावरी. जेठाचे जाबाजची टीम फिल्डिंग साठी मैदानात उतरलेली आहे. आपण टॉस तर जिंकलाय, पण आपल्याला मॅच जिंकायची. Yes. मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग मध्ये आपल्याला जबरदस्त विचार करून बॅटिंग ऑर्डर तयार करायची. येस. तर आता सर्वात आधी ओपनिंग साठी जातील टप्पू आणि अब्दुल. मेहतांच्या टीमचं बॅटिंग लाईनअप तर खूपच जबरदस्त वाटतंय. मला तर असं वाटतंय की मेहतांचे महारथी 10 ओव्हर मध्ये कमीत कमी 300 रन्सचा टार्गेट नक्कीच ठेवतील. तुम्हाला काय वाटतं पोपटलालजी? पोपटलालजी, तुम्हाला काय वाटतं? खूपच छान. मला म्हणायचंय की मिस चेरी, जेठाचे जाबाज टीमची बॉलिंग लाईनअप पण खूपच छान आणि खतरनाक आहे. जर यांनी 100 रन्सच्या आत मेहताच्या महारथींना आउट केलं तर त्यांच्यासाठी हा स्कोर चेस करणं खूपच सोपं होऊन जाईल. चला मग बघूयात या GPL 3 ची ट्रॉफी कोण घेऊन जात आहे. आणि ट्रॉफी सोबत विनर टीमच्या प्रत्येक प्लेअरला मिळणार आहे आसिफ भाऊंतर्फे सोन्याची चेन. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या चेन्स आहेत इथे. आणि या चेन्स बघून सगळ्या प्लेयर्सचा उत्साह खूप वाढलाय. मिस्टरी, आय एम शुअर की ह्या सगळ्या प्लेयर सोबत आपल्या दोघांना सुद्धा आसिफ भाऊ एक एक सोन्याची चेन नक्की देतील. नाही आसिफ भाऊ? अरे पोपटलाल, आधी ते कॉमेंट्रीवर लक्ष दे ना. इथे बघ, सगळ्या प्लेयरच्या झोपा उडाल्यात. आणि तुला चैनची पडली आहे काय? नाही नक्कीच नक्कीच. जिंकू जिंकू जिंकणार कोण? हे काय, मॅच सुरू व्हायच्या आधीच दया वहिनींनी मॅच थांबवली आहे? हो, अच्छा, हो. बॉल राजाची जरा आरती करून घेते. हे आरती